आले. हो. घे. बरं आई, पोहे करून ठेवले, आता फक्त पालकाची भाजी करून ठेवायची. हा, अरे वा, दाल पालक भारी आवडते बरं अथर्वला. तू तुझं आवर बरं, चलणं जाणं. हो. मी करते ना पोहे. राधिका, तुझं आवर बघू. अगं इथलं आम्ही बघतो ना सगळं, तू का काळजी करतेस? तुला ऑफिस मध्ये भरपूर काम असतात ना. झालंच आहे बाबा. बरं आई, अथर्वच्या डब्यासाठी घावणं करून ठेवली का? अरे वा, पोट्ट खुश एकदम. रोज रोज काय करायचं खरंच काही कळत नाही. चल ये, चल ये, तू ये इकडे 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 चहा घे. चल तू ये ग. आई, अहो, ये तू ये. अहो, ऐका ना आई. ये तू बस बर, बस 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 बस. अहो, खरंच नको ना. घे बरं चहा घे. मी मा करून घेते, तू घे. पोहे खाणार थोडे? आई नको, उशीर होईल मला. काय उशीर गिशीर होणार नाही, थांब. अहो आई, उशीर होईल नाही, उशीर झालाय ऑलरेडी. चल ग. कुठे? अगं राधिका, काल ठरलं ना आपलं. तू कुठे जायचंय? अरे पण सकाळी सकाळी कुठे चालले तुम्ही? अहो बाबा, मिशन विसरलात का? अजून पूर्ण नाही झालंय. अरे हा. हा, जा जा तुम्ही जा. राधिका यांच्यासोबत लगेच जा, निघ. कुठे चाललोय आपण? मला सांग तरी. मला माहित आहे. निघा निघा निघा, आवरा आवरा. चला 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 चला, निघा लवकर. काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं? राधा, काल तुला काही मस्करी वाटत होती का? आम्ही सिरियसली बोलत होतो दोघं जण. तुझा लुक बदलायचा आहे ना, असं काय करते? हो ना, आणि आता दुसरी स्टेप आहे, सलॉन. नाही नाही ना, बस ना. काल तुमचं ऐकलं नाही, कपडे वगैरे खरेदी झाली ना. नको, आता खरंच नकोय. हे आपलं काल ठरलंय की नाही रेवती? हिच्याशी चर्चा सुद्धा करायची नाही. चलायचं, निघायचं. चल 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 चल. हे बघ, खूप खर्च होतोय. नको एवढं सगळं. पुरे ना, आता चांगले कपडे आहेत ना. ओके, ठीक आहे. आता तुला कारण शोधतेस, आता खर्चाचा काही प्रॉब्लेम नाहीये. चल. हो, आणि आम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे, सो आता बाकी काही माहिती नाही. चल. हा, ते काय चाललंय? मला घरची कामं आहेत खूप. काय घरची कामं वगैरे काही नाही. घरची कामं नाहीयेत. सतत पाहावं त्या घरचं काम, घरचा विचार. सतत घरच्यांसाठी झटत असते. पापर स्वतःसाठी वेळ काढायचा थोडासा. घरचं आम्ही पाहून गेलो. सांगा ना. हो ना, मगापासून हिला तेच सांगतो मी. घरचं आम्ही सगळं बघतो, तुझा बघू. तुझा मेकओव्हर करू नये पटकन. चल. वा बाबा, मेकओव्हर वगैरे शब्द छान वाटतात ना तुमच्या तोंडी. म्हणजे तुला काय वाटतं, तुमचे असले शब्द मला माहिती नाही? अरे मला कळतं की. जा राधिका, आणि मस्त तुझा मेकओव्हर कर. राधिका सुभेदार, बिझनेस वुमन ऑफ द इयर. अरे मासिकाच्या मुखपृष्ठावर कधी शोभली पाहिजे तू. मी तर नागपुरामध्ये सगळ्यांना सांगून ठेवले बरं, आमच्या राधिकाचा फोटो येणार आहे मासिकामध्ये, एवढा मोठा. सगळ्यांनी मासिक विकत घ्यायचं. हो. अरे वा आई वा, मला इतकं मस्त वाटलेलं आहे. चला चला चला, लुक असा बदलून टाकतो ना बघा तिचा. चला चल 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 चल. चला चला, उशीर होतोय. चल चला, पळ पळ पळ. तुम्ही ऐकणार नाही. आई येते. चल. बघू नका हो. अरे उचल ना सोन्या फोन. फोन कापला. आपला सारखा का फोन करतोय पॅरेट? इडियट. सोन्या लय चित्र वागायला लागले माझ्याबरोबर. लय चित्र वागायला लागले. हे मला सहन होणार नाहीये. मला पण. अरे काय याला अर्थ आहे का? कोण? पण सोन्या, मी तुला शोधून काढीनच. लक्षात ठेव, काही झालं तरी मी तुला शोधून काढीनच. अरे लव आहे माझं तुझ्यावर. मला सोन्याशीच लगीन करायचं. तिला कळत नाही का? तिला मी अशी सोडणार नाही. सोन्याला तिला पण नाही सोडणार. ते पैसे आहेत ना 10 करोड, ते पण सोडणार नाही मी.
सोन्याला शोधून काढीन आणि थेट तिला ना साखर गावातच घेऊन जातो. लय कडू वागायला लागली सोन्या. साखर गावातच तिला घेऊन जातो. मला लय राग येतो. कुणाला मारू? तुम्हाला मारू का? हा तुला फोन येतोय का कुणाचा? काही महत्वाचं असेल तर घे ना. महत्वाचं नाही, पॅरेट. काय पॅरेट म्हणजे पोपट? शनाय काय हा पोपट तुझा पिच्छा कधी सोडणार आहे? किती त्रास देणार तू? ए बापरे, तू एक काम कर बरं का, आज आता अजिबात बाहेर फिरायला जाऊ नकोस. हा परत तुला गाडीमध्ये टाकेल आणि परत तुला कुठेतरी नेल. प्लीज आता अजिबात बाहेर जाऊ नकोस. हा गॅरी रिलॅक्स, असं घाबरून कसं चालेल? अच्छा, मग काल कोण घाबरत होता? तूच घाबरली होतीस ना एवढी, म्हणून तर मला फोन करून बोलून घेतलं. आणि नशीब मला काहीतरी युक्ती सुचली म्हणून, नाही तर झालंच होतं तुझं आणि पोपटचं शुभमंगल. पोपट वेट शनाय. हा या प्लीज. मग काय तर शनाय, मी तुला सांगतोय हा, तू प्लीज या पोपटराव पासून लांब राहा. तो काय करेल काही भरोसा नाही. काय यार, तू काय इतकं घाबरतोय? काय करणार आहे? हे बघ, आपण मुंबईत राहतो, इथे कोण काय करतं कुठे करतं इतकं सोपं नाहीये फाइंड आउट करायला. ओके, असं नाहीये शनाया, तुला लक्षात येतंय का? आपल्या नशिबानं ना सगळ्या गोष्टी बरोबर फिरून त्याच जागी येतात. हे आता माझंच बघ ना, ज्या गुलमोहर सोसायटीनं मला धक्के मारून बाहेर काढलं, आज त्याच गुलमोहर सोसायटीमध्ये मी परत आलो की नाही. याला म्हणतात नशिबाचा फेरा. कळतंय का? व्हेरी फन. तुझी फिलॉसॉफी तुझ्यापाशीच ठेव, काही होणार नाहीये. हे बघ, पॅरेट काय करेल जास्तीत जास्त, फोनवर फोन करत राहील, एका पॉइंटला कंटाळेल आणि मग बंद करेल. सिंपल. पॅरेट जाम डोक्यात जायला लागलाय माझ्या, याचं काहीतरी करायला पाहिजे. आता काय करणार आहेस तू? मी तरी तुला सांगितलं होतं, त्याचे ते 10 करोड रुपये खर्च केले ना, तर आता बरोबर येऊन तुझ्या डोक्यावर बसलाय बघ. दिसतंय ना तुला? बरोबर डोक्यावर बसलाय. गॅरी यार, तू नुसता निगेटिव्ह बोल. यातनं मला काही सोल्युशन तर देत नाहीयेस. मग माझं मी बघून घेते ना काय करायचं पॅरेट बरोबर ते. थँक्यू. नाही, तुम्ही तुमच्या ठरलेल्या वेळेत या. आणि हां, म्हणजे तुम्हाला काय जे काही प्रश्न विचारायचे असतील ते सगळं तुम्ही रेडी करून प्लीज तुमच्या टीम बरोबर आहे. थँक्यू सो मच. बाय सर. बोलवलं? हां, इकडे राधिका वहिनींची चेअर असेल. हां, आणि इकडे सगळे रिपोर्टर्स बसतील. हो सर. तुझे काही त्यांना प्रश्न विचारायचे ते. आणि तू कदम प्लीज जरा इकडे. खूप महत्वाचं काम नाही चाललंय ना? नाही, बोला ना. हां, जरा रघुला मदत कराल का? हो, करतो. थँक्यू. सर, आपण काय करू? त्या टेबलवर. नो सर, आज अपॉइंटमेंट मिळणार नाही. मॅम खूप बिझी आहेत. तुम्ही उद्या या ना, ॲट 11 AM. या. जेनी, कम. सॉरी. येस, थँक्यू. यू टेक केअर. या. अरे नंतर. हां, ते टेक केअर वगैरे सोड. तू काय करते? तू ना अरे मी क्लायंटशी बोलत होते. ओके, ठीक आहे, ते झालं ना. या. हां, ते टी कॉफी स्नॅक्सचं जरा बघ ना. कारण ना ती जबाबदारी जर चुकून मी घेते ना स्नॅक्स. मी दैनिक व्यासपीठमधून आलोय. हां, येस आहे. मायसेल्फ आनंद. प्लीज जरा बसा ना, मॅडम येतात इतक्यात. ते स्नॅक्स जर मी जबाबदारी घेते ना, मीच खाऊन टाकणार. जेनी मॅम. येस मॅम, मला रेवती मॅमनी रेफरन्स दिला. ओ या, वेलकम. प्लीज बी सीटेड. आणि ही आमची टीम. ओके, हॅलो. मॅम आल्या की इंटरव्ह्यूसाठी वेळ दिला जाईल. तुम्ही बसा. हो, चालेल. बसा. इथे बसा. त्याचं 4 सीट आहे. तर आपण काय बोलतो? हां, तेच झालं. टी स्नॅक्स. अरे डू इट. हां, प्लीज तू करा. रघु. हां मॅडम. त्यांना जरा चहा कॉफी प्लीज. हो, लगेच. इथे पण हे पण एकटे बसले पण आहेत. हो, विचार. हां, चल. तुम्हाला किती ग्रीन टी वगैरे पण देणार ना? ही विल आस्क. सर, तुम्ही जरा शांत व्हा ना. हनी आहे ना? हनी आहे, सगळं आहे. नाही, ते पण फक्त तुम्ही विचार. प्लीज शांत व्हा. हो, मी शांत आहे. हां, रिलॅक्स. वा, सगळं झालंय तयारी. वा, सगळी तयारी झालेली आहे, सगळं रेडी आहे. ही लोक पण आली आहेत. फक्त आता राधिका मॅम आले की झालं. हां, कूल ना सर. हो, मी हां. हो, तुला टेन्शन आलं का? नाही वाटतंय. काय बोलते? चला.
हाय, मी रेवती अभ्यंकर. मी फोन केला होता अपॉइंटमेंटसाठी. मी सचिन, मलाच कॉल केला होता. Okay. वेलकम टू 10 सीटर सलॉन. ही प्रतीक्षा, ब्युटिशियन. हॅलो मॅम. हॅलो मॅम. हॅलो. काय करायचं होतं? मी सांग. हो, या मॅम. प्लीज का. श्रेयस आणि आनंद हे सगळं काय चाललंय? आज ऑफिसमध्ये प्रेस कॉन्फरन्स आहे आणि फोटोशूट पण राधिका मॅमचं. तुम्ही जा आतमध्ये, जा. तुम्ही इथे नका, तुम्ही जा आतमध्ये. हा म्हणजे तुम्हाला डिस्टर्बन्स व्हायला नको म्हणून, आणि आम्हालाही. हा, कॉफी आत ठेवली, तुमचं तुम्ही घ्या. जास्त शहाणपणाने बोलायचं नाही माझ्याशी. हे सगळं काय चाललंय नीट सांगा मला. तुम्हाला माहित नाही का? गुड न्यूज कळली नाही अजून? इंडस्ट्रीत आहात ना या तुम्ही? जास्त ओव्हर स्मार्ट वागू नकोस, कळलं ना जेनी? काय चाललंय ते सांग. मी लेट मी एक्सप्लेन. एक इंटरनॅशनल मॅगझिन आहे, त्या मॅगझिनमध्ये राधिका मॅडमचा फोटो येणार आहे, अँड दॅट टू ऑन अ कव्हर पेज. हा. आणि एवढंच नाही हा, या अंकाचे गेस्ट एडिटर म्हणून राधिका मॅमच आहेत. हा, कव्हर पेजवर फोटो, फ्रंट पेज राधिका वहिनी. कळतंय का? गोल्डन अपॉर्च्युनिटी मिळाली मॅमला. शी इज सो लकी ना. लकी नाही जेनी, हे कष्टाचं फळ आहे. अँड शी सोलली डिझर्व्ह. या राधिकाचा बिझनेस मॅगझिनच्या कव्हर पेजवर फोटो मीन्स हे प्लॅनिंग कालच झालं असणार. इथे एवढे लोक जमलेत. अच्छा, म्हणूनच मला काल एकटं पाडलं या सगळ्यांनी. जाताय ना शनाया मॅडम? तुम्ही केबिन मध्ये जाताय ना? मी असं होऊ देणार नाही. असं म्हणजे काय नाही होऊ देणार? तेच ही प्रेस कॉन्फरन्स, राधिकाचा फोटो येणार नाही कव्हर पेजवर. नाही येणार फोटो कव्हर पेजवर त्यांचा. मग कोणाचा येणार? तुमचा. मी इथे बॉस आहे तुमची आणि तुम्ही माझे एम्प्लॉय. तेव्हा नीट ऐका, मीही या कंपनीत पार्टनर आहे. तो राधिकाचा जर कव्हर पेजवर फोटो येणार असेल तर माझाही फोटो यायला हवा. ओके? काय बोलते? ते सगळं नंतर डिसाइड होईल ना. नंतर नाही, आत्ता हे ठरायला हवं. ओके ओके ओके. पण मग फोटोशूट तुम्ही याच कपड्यांमध्ये करणार आहात का? त्याची काळजी तू करू नकोस. मी कपडे मॅनेज करते आणि मी तयारी होते, पण कव्हर पेजवर माझा फोटो पण येणार. लोकांसमोर तमाशा करते. जर इथे तमाशा केला ना तर मी हिला सोडणार नाहीये. सर तुम्ही कशाला चिडताय? ती काही करणार नाहीये. आपण राधिका वहिनींची वाट बघू. लेट्स इग्नोर हर. इथे लोक बसलेत. लेट्स नॉट वेस्ट आवर टाइम. करेक्ट. ठीक ना? हा. गॅरी प्लीज. हा बोल बच्चा. बच्चा बिचारा राहू दे गॅरी. ऐक, माझं एक काम कर, मला एक ड्रेस हवाय. काय? कसला ड्रेस? तू ऐकून घे ना यार नीट. मला एक ड्रेस हवाय आपल्या घरनं. काय बोलतेस तू? ड्रेस कशाला पाहिजे तुला ऑफिस मध्ये? अरे कशाला म्हणजे काय, मला ड्रेस हवाय, दॅट्स इट. तर शनाया काय झालं नीट सांगशील का? कसला ड्रेस कशासाठी हवाय? हे बघ लिसन, इकडे गुड फॉर नथिंगचं फोटोशूट होणार आहे, फोटो सेशन होणार आहे मोठं. फोटो सेशन? हो. अरे तिचं एका मोठ्या बिझनेस मॅगझिनच्या कव्हर पेज वरती फोटो येणार आहे आणि मला
मी पण पार्टनर आहे कंपनीमध्ये. सो मला ड्रेस हवाय, प्लीज प्लीज लवकर सांग मला, घेऊन ये. ए शना शना शना, एक मिनिट. तिचं फोटोशूट आहे म्हणतेस ना, मग तुझं काय काम आहे? तुला कोण एंटरटेन करणार आहे तिथे? गॅरी, मला कोणी एंटरटेन करणार नाहीचा प्रश्न नाहीये. तू माझं ऐक, मला ड्रेस आणून दे. आता शना तू काहीतरी हे बघ, बेड्यासारखं करू नकोस, मी सांगून ठेवतो. तिथे परत प्रॉब्लेम होईल, कोणीतरी इन्सल्ट करेल ग. कोण माझा इन्सल्ट करणार आहे? कोणाची हिंमत आहे? इनफॅक्ट मीच गुड फॉर नथिंगचा इन्सल्ट करणार. ओके, सो तू माझं ऐक, मी सांगते तसं कर. तू कुठे आहेस आता? हे मी हॉलमध्ये. थांब जरा एक मिनिट, मी बेडरूम मध्ये जातो आणि थांब जरा. काय तू पण गेलास? पोचलास? हा, आलोय मी. बोल काय घ्यायचंय? हा, आपलं वॉर्डरोब उघड. हा. ए शनाय, अगं काय केवढे कपडे ते ओसंडून वाहत आहेत. काय घेऊ यातलं? गॅरी, ते सोड ना, मी सांगते ते ऐक. मग त्यातला फर्स्ट घे, थर्ड घे, 6th नको, 7th घे, ऍक्च्युली 6th पण घे, 5th पण घे. ऍक्च्युली सगळेच ड्रेसेस आण, मला थोडं कन्फ्युजन आहे. ओके, ते सगळे ड्रेसेस घेऊन ये. एक मिनिट, घेतो थांब. 6th. एक मिनिट शना. हा घेतले. अजून काय? हा, आपलं जे ड्रेसिंग टेबल आहे ना, तिथे माझे नेल पेंट्स आणि लिपस्टिक्स आणि सगळं परत काय ठेवलंय बघ, परफ्यूम वगैरे, ते सगळं घेऊन ये. एक मिनिट थांब, एक मिनिट. ठीक आहे, हे सगळं घेऊन आता लगेच ऑफिस जाते. सन्या, काय चाललंय तुझं? तू ना उगीच आपले. गॅरी प्लीज, आता तू कटकट करू नकोस, मी सांगते तसं कर. लवकर निघ आणि इकडे ये. ओके, मी वाट बघते. ओके, बाय बाय बाय. काय करू? काय चाललंय शन्याचं? आता ती नक्की असं काहीतरी करेल ज्याने या राधिकाच्या फोटोशूटचा फियास्को होईल. राधिका, स्माइल प्लीज.